हे जे प्रेझेंटेशन आता जे तुमच्या समोर करतोय हे जुनच प्रेझेंटेशन आहे. 2024 मध्ये मी केलं होतं, लक्षात घ्या. ह्या प्रेझेंटेशनचं काही 4 भागामध्ये विभाजन केलं आहे. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे याचा इतिहास, जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी थोडीशी लक्षात येईल. विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुसूचित जातीचं जे आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा जो आता प्रयत्न चालू आहे त्याच्या संदर्भात हे प्रेझेंटेशन आहे. याची जी सुरुवात आहे ते तुम्हाला सांगतो की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ती मातंग समाजाकडून करण्यात आली. अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 59 जाती आहेत आणि ह्या 59 जातींमध्ये मातंग समाज अशी एक जात आहे की त्या जातीने अशा पद्धतीने मागणी केली आहे की आरक्षणाचं जे 13% महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा हा बौद्ध समाजाने घेतला आणि बौद्ध समाजाने घेतल्यामुळे आमची प्रगती झाली नाही. तर आरक्षणाचे जे 13% आहेत त्याचं उपवर्गीकरण करून ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मातंग समाजाला देण्यात यावं. ठीक आहे. तर त्या मागणीसाठी त्यांनी वेगवेगळ्या संघटनांची स्थापना केली. तर त्याच्यामध्ये ह्या संघटना ज्या आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. लहुजी सेना, हिंदू दलित महासंघ, सकल मातंग समाज, फकीरा सेना, मातंग समाज संघटना बल्लारपूर, लहुजी शस्त्र सेना, लहुजी शक्ती सेना, मातंग समाज आरक्षण समन्वय समिती आणि मातंग समाज कृती समिती. आता ह्यांनी मागणी काय केलं ते समजून घ्या. त्यांची पहिली प्रमुख मागणी आहे की अनुसूचित जातीचं अवकड असं उपवर्गीकरण करावं. 13% 8% जे आरक्षण आहे ते मातंग समाजाला देण्यात यावं. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करावी. लहुजी वस्ताद यांचं स्मारक स्थापन करावं आणि क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी. ठीक आहे. आता ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंदोलन कुठली केली तर जवाब नो आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, खेकडे सोंडा आंदोलन, मुंडन आंदोलन, आरक्षण क्रांती पदयात्रा पुणे ते नागपूर, मातंग संघर्ष महामोर्चा, दंडवत आंदोलन, लोटांगण आंदोलन, मातंग समाज महाक्रांती मुखमोर्चा आणि मातंग संघर्ष महामोर्चा या पद्धतीची आंदोलनं त्यांनी केली. याचा परिणाम असा झाला की शासनाने 2008 साली क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना केली 2003ला आणि 2008ला त्याचा अहवाल आला. त्या अहवालामध्ये एकूण 82 शिफारशी होत्या. त्यातल्या 68 शिफारशी मान्य करण्यात आल्या. पण 2011ला शासन निर्णय काढण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. कारण ह्या आयोगामध्ये देखील नंतर फूट पडली आणि त्याचे 2-2 अहवाल प्रकाशित करण्यात आले होते. हे जे गृहस्थ आपल्याला स्क्रीनवर दिसतात त्यांचं नाव आहे बाबासाहेब गोखले. हे त्यांच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे जनक आहे मातंग समाजाचे. आपल्याला बऱ्यापैकी लोकांना असं वाटतंय की हे आरक्षणाचं उपवर्गीकरण 3-4 वर्षापासून सुरू झाले, पण तसं नाहीये. हे जवळपास 1980 ते 84च्या कालखंडामध्ये आझाद मैदान जे आहे मंत्रालयाच्या इथे ते आंदोलन करत होते. म्हणजे ही जी मागणी आहे ती जवळपास 40 ते 45 वर्ष जुनी मागणी आहे. आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता त्याचा परिणाम दरम्यानच्या काळामध्ये असा होत गेला की काही जे मातंग तरुण आहेत त्यांनी आत्महत्या देखील त्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे याचे परिणाम जे आहेत ते खूप निगेटिव्ह होतात समाजामध्ये आणि भविष्य काळात देखील हे आपल्याला दिसू शकतात. हे दुसरे नेते आहेत. बाबासाहेब गोखले यांचं निधन झालं, लक्षात घ्या. हे दुसरे नेते, त्यांचं नाव आहे विष्णू कसबे. सध्या हे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत. जे मगाशी मी सांगितलं जे मुंडन आंदोलन वगैरे या पद्धतीचे आंदोलन त्यांनी केले. सुप्रीम कोर्टाचा ज्या वेळेला निर्णय आला उपवर्गीकरण करू शकतो त्यावेळेला हे मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष झाला. त्याच्या कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदर एक घटना घडली होती ती तुम्हाला सांगतो. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती आमदार दिसत आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्याची जी मागची विधानसभा होती 2019ची त्या विधानसभेमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ह्याच्या संदर्भामध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती आणि ह्या लक्षवेधीला प्रतिसाद म्हणून शासनाने पुढे मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात अभ्यास मंडळ स्थापन केले होते, लक्षात घ्या. त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये बौद्धांची बाजू मांडण्यासाठी एकही आमदार नव्हता. आता ह्या लक्षवेधीचा परिणाम काय झाला तर मातंग समाजाचं शिष्टमंडळ आहे त्यांच्या मंत्रिमंडळाबरोबर ती वेगवेगळ्या बैठका झाल्या. 25 मार्च 2023ला, त्याच्यानंतर 20 जुलै 2023, 4 ऑक्टोबर 2023 अशा पद्धतीने बैठका झाल्या. शासनाने काय केलं की भारत देशामध्ये पंजाब, हरियाणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा ह्या राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं होतं. तर हे उपवर्गीकरण कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास करून महाराष्ट्र राज्याला त्याचा अहवाल सादर करा. ह्याच्यासाठी ह्या
अभ्यास मंडळांची स्थापना केली आणि ह्या अभ्यास मंडळाचे रेकॉर्ड देखील शासनाला समर्पित करण्यात आलेले आहेत. पण ह्याबद्दल आपल्या समाजाकडून कोणत्याही पद्धतीची मागणी होताना दिसत नाही. फक्त बदर समितीवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. आता हे सर्व चालू असताना समाजावरून काय झालं का, तर जेवढ्या प्रमाणात व्हायला हवं होतं तेवढं झालं नाही. ही ही घटना मी तुम्हाला 2023 ची सांगतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर झालं कसं की 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 750 पानांचा निर्णय होता आणि त्याचं क्रक्स आहे ते तुमच्या पुढे मांडले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार देण्यात आला. SC-ST मध्ये क्रिमिनल लावू शकतात असं सांगण्यात आलं. एका पिढीने आरक्षणाचा उपभोग घेतलाय तर दुसरी पिढीला त्याचा लाभ मिळू नये आणि इम्पेरिकल डेटा काढूनच आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं. आता हा इम्पेरिकल डेटा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो याच्यामध्ये. ते पुढे कसं आहे ते आपण तुम्हाला मी सांगतो. आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये म्हणजे हा निर्णय बदलावा याच्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आला, ज्याला आपण रिव्ह्यू पिटिशन असं म्हणतो. पण या सर्व पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळल्या. याचा अर्थ असा होता की 2024 मध्ये शिक्कामोर्तब झालं होतं की आरक्षणाचं उपवर्गीकरण होणारच. ठीक आहे. तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलं आरक्षणाचं उपवर्गीकरण करणारं. तेलंगणा राज्यामध्ये 59 जाती आहेत अनुसूचित जातींमध्ये. आणि जे माला आणि मादिगा हा जो वाद आपण सर्व ठिकाणी ऐकतो, तर हे म्हणजे साऊथमध्ये माला म्हणजे महार आणि मादिगा म्हणजे मातंग समाज, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी 15% आरक्षण आहे. तेलंगणा राज्याने कसं केलं की अ ब क असं न करता अ ब आणि क या 3 भागामध्ये त्यांच्या जाती विभागल्या आणि त्यांनी ते गट करताना केलं बघा की सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास ज्या जाती आहेत त्या 15 जातींचा गट केला. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आरक्षणाचा कमी प्रमाणात लाभ मिळालेल्या जाती, त्याच्यामध्ये मातंग म्हणजे मादिगा जात प्लस बाकीच्या 18 जाती आणि आरक्षणाचा खूप जास्त प्रमाणात लाभ घेतलेले म्हणजे त्या ठिकाणचे माला, महार आणि 26 जाती यांचा एकत्र समुदाय केला. आणि त्यांची लोकसंख्या बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसते की ज्यांना आरक्षणाचा एकदम कमी प्रमाणात लाभ झाला त्यांची लोकसंख्या 3.28% आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हे चित्र आपल्याला दिसतं. आरक्षणाचा सर्वात कमी लाभ घेतलेल्या जे 57 जाती आहेत त्यांची लोकसंख्या अत्यंत नगण्य आहे. तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात कमी लाभ मिळालेल्या जातींना देखील उपवर्गीकरण केल्यामुळे फक्त 1% आरक्षण मिळालं. ठीक आहे, ही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरं ज्यांनी जी मागणी केली मातंग आणि मादिगा वगैरे ह्या त्यांनी, तर त्यांना 9% लाभ झालेला आहे आणि 5% लाभ हा तिकडच्या माला समुदाय आणि 26 जातींना झालेला आहे. कारण लोकसंख्येचं प्रमाण बघा, 62% लोकसंख्या ही तिकडच्या मातंग आणि इतर जातींची आहे आणि 33% लोकसंख्या महार आणि इतर जातींची आहे. ठीक आहे. धोका ह्याच्यामध्ये आपल्याला हाच हे दिसतोय की फक्त मातंग अशी एका जातीचा जर वर्ग केला तर फायद्यात राहू बौद्ध समाज आणि मातंगांना कमी लाभ मिळेल. आणि महार ह्या एका जातीचा गट केला किंवा महार आणि बौद्ध यांचा जर गट केला तर आपलं पॉप्युलेशन जास्त होईल आणि आपल्याला 13% जास्त आरक्षण मिळेल. पण या ठिकाणी आपल्याला दिसते मातंगांसोबत 18 जातींना समावेश करण्यात आला आणि महारांसोबत इतर जातींचा समावेश करण्यात आला. ही जर का स्ट्रॅटेजिकली जर का त्यांनी प्लॅनिंग जर केलं ना तर आपल्याला थोडाफार याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. आता त्यानंतर झालं असं, आता हे जे तेलंगणामध्ये जे केलंय ना, आता हे देवेंद्र फडणवीसने काही नवीन डोकं लावून केलं नाही. तेलंगणामध्ये हे कसं उपवर्गीकरण केलं तर त्या ठिकाणी देखील 1 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ते रिटायर जे जज होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या समितीनेच ते रेकमेंड केलं की अशा पद्धतीने उपवर्गीकरण करा. त्याच धर्तीवरती देवेंद्र फडणवीसने हे केलं की अनंत बदर समितीची स्थापना केली आणि त्यांना सांगितलं उपवर्गीकरण ही जी आता बदर समिती सध्या जास्त चर्चेत आहे ती. तर त्या समितीला काम काय दिलं, समितीला काम हेच दिलं की जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचा अभ्यास करा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कशा पद्धतीने उपवर्गीकरण होऊ शकतं ते आम्हाला सांगा. तर समितीने आपला अहवाल नुकताच सादर केला. आता ह्याच्यामध्ये जे षडयंत्र आहे थोडंसं क्रांती प्रतिक्रांतीची गोष्ट आपण लक्षात घेऊया. हे म्हणजे आतापासून सुरू नाही आहे. 14 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेब पहिल्यांदा धर्मांतराची घोषणा करतात. ठीक आहे. ती घोषणा केल्यानंतर सावरकर जे आहे ते अस्पृश्यांसाठी पतित पावन मंदिर जे आहे ते मोकळं करतात. रत्नागिरीमध्ये त्याचं आंदोलन केलं जातं. म्हणजे
बौद्ध समाजाकडे जाणारा जो ओढा आहे तो थांबवण्यासाठीची पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. 1950ला भारतीय राज्यघटना येते. 1950लाच राष्ट्रपती ऑर्डर काढतात की अनुसूचित जातीमधले जे घटक, ठीक आहे, म्हणजे अस्पृश्य जे असतील किंवा अनुसूचित जाती जे असतील ते जर का धर्मांतर करून म्हणजे हिंदू धर्म सोडून जर का दुसऱ्या धर्मात गेल्या तर त्यांना आरक्षणाचे बेनिफिट मिळणार नाही. लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर देखील बाबासाहेब जे आहे ते 56ला धर्मांतर करतात आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. मग 1990ला पुन्हा राष्ट्रपतींची ऑर्डर निघते की म्हणजे ते मंडल आयोगाचं सगळं प्रकरण आपल्याला माहितीच आहे. मग त्याच्यामध्ये बौद्ध आणि शीख यांना त्याच्यामध्ये समावेश करण्यात येतं अनुसूचित जातींमध्ये आणि त्याचे बेनिफिट मिळू शकतात अशी राष्ट्रपती ऑर्डर काढतात. हा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये. आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये थोडंसं लक्ष देऊया. मुळामध्ये अशा पद्धतीने गैरसमज पसरवला जातो की महाराष्ट्र राज्यामध्ये 59 जातींना आरक्षण आहे आणि ते 13% आरक्षण आहे आणि त्या 59 जातींमध्ये बौद्ध आणि धर्मांतरित म्हणजे महार अशा पद्धतीने ते आरक्षण आहे. तर हे तसं नसून महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातींमधल्या 59 जाती अधिक नवबौद्ध घटक असं मिळून एकूण 60 जे प्रवर्ग जे आहेत त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण आहे. हे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे 59 जाती ह्या सर्व हिंदू धर्मातल्या जाती आहेत आणि एक जो आहे तो फक्त बौद्ध हा स्वतंत्र प्रवर्ग आहे की जो अहिंदू आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला झालं कसं लक्षात घ्या. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 1950ला राष्ट्रपतींची ऑर्डर येते आणि सांगितलं जातं की जो वर्ग अनुसूचित जातीचा जो वर्ग धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात जाईल त्यांना आरक्षणाचे बेनिफिट मिळणार नाही. बरोबर. हे बाबासाहेब अस्तित्वात असतानाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. त्यावेळेला झालं असं की ज्या वेळेला 1950ला राज्यघटनेची अंमलबजावणी झाली त्यावेळेला आरक्षण हे SC-साठी, ST-साठी आणि OBC-साठी देण्यात यावं अशा पद्धतीने 340-41 जी कलम आहे त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला, पण त्याची टक्केवारी निश्चित करण्यात आली नव्हती. समजून घ्या. 1951ला पहिली जनगणना होते. त्यावेळेला एक डेटा समोर येतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 1952ला पहिली निवडणूक होते केंद्रामध्ये आणि 1952ला पहिली निवडणूक झाल्यानंतर पूर्ण डेटा समोर आल्यानंतर आरक्षणाची टक्केवारी पहिल्यांदा निश्चित केली जाते. ती टक्केवारी अशी असते की SC-साठी 6%, ST-साठी 7% आणि OBC-साठी 9%. बरोबर. आता होते कसं की ही आरक्षणाची टक्केवारी निश्चित केल्यानंतर आपल्याला अभ्यास करण्याची जी गरज आहे की हे 13% महाराष्ट्र राज्यामध्ये कसे झाले. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी इतिहासातला एक दाखला आपल्याला घ्यावा लागेल की ज्या वेळेला धर्मांतर करण्याची वेळ होती त्यावेळेला बाबासाहेबांचे जे काही अनुयायी होते ते देखील बाबासाहेबांना विरोध करत होते की तुम्ही धर्मांतर करू नका, म्हणजे आत्ता करू नका, काही काळानंतर करा की जेणेकरून अनुसूचित जातींच्या जागांवरती आम्हाला उभं राहता येईल. ठीक आहे. पण बाबासाहेबांची प्रकृती त्यावेळेला ठीक नसल्यामुळे ते धर्मांतर करतात आणि ते सांगतात असं की आरक्षणाची चावे माझ्या पोटाच्या खिशात आहे. तर ह्या वाक्याचा अर्थ काय तो आपण समजून घेतला पाहिजे. ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की आरक्षण जे आहे 340, 341 या कलमानुसार अनुसूचित जाती, ठीक आहे, अनुसूचित जातींचा प्रवर्ग किंवा अनुसूचित जातींचा ग्रुप ऑफ पीपल ज्याला आपण लोक समुदाय म्हणतो ह्यांना ते आरक्षण लागू आहे. भारतीय राज्यघटनेतल्या ह्याच गोष्टीचा वापर करून महाराष्ट्र राज्यामध्ये जे चळवळीमध्ये जे आंबेडकरवादी जे काम करत होते त्यांनी असं सांगितलं की धर्मांतर करून देखील बौद्ध समाज जो आहे त्यांची प्रगती झालेली नाही. अनुसूचित जातींचे जे मापदंड आहेत ते मापदंड अजूनही बौद्ध समाजासाठी लागू आहे. त्याच्यामुळे बौद्ध समाजाला अनुसूचित जातींचे सर्व लाभ महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाले पाहिजे. आणि त्यावेळेला सर्वात महत्त्वाची घटना अशी घडली की जे 6% जे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होतं बौद्ध समाजाला, बौद्ध प्रवर्गाला त्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे त्या 6%मध्ये अधिक 7% करून ते आरक्षण 13% करण्यात आलं. लक्षात आलं. आता ह्या ठिकाणी लोकसंख्येचं सूत्र वापरलंय हे भारतीय राज्यघटनेमध्ये असेल. फक्त त्यावेळेला त्यांनी केलं असं की बौद्धांसाठी जे स्वतंत्र 7% न ठेवता पूर्ण अनुसूचित जातीमध्ये ते 7% मिक्स करून 13% केल्यामुळे हा वाद निर्माण झाला.
जर का तेव्हापासून ते 7% बौद्धांसाठी जर स्वतंत्र ठेवले असते तर आता हा वाद निर्माण होण्याचं कारणच नव्हतं. ठीक आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, यातले जे काही बारकावे आहेत ना, ते आपण लक्षात घेतले पाहिजेत, म्हणजे बौद्ध समाजावर. आणि ह्याच दरम्यान एक बी.डी. देशमुख नावाचा एक आयोग देखील स्थापन करण्यात आला होता, अनुसूचित जातींच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी. त्या अहवालामध्ये देखील असं म्हटलंय की बौद्धांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, कारण त्यांची परिस्थिती जी आहे ती अनुसूचित जातीतल्या लोकांच्या परिस्थितीसारखीच आहे. त्या अहवालावरती आपण भाष्य करत नाही. तर ह्या पद्धतीने मग सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपल्यावरती जो आरोप होतो त्याचं फक्त एका मिनिटामध्ये सांगतो, की अनुसूचित जातीचा आम्ही 75 वर्ष आम्ही लाभ घेतला वगैरे, वगैरे. तर ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1956ला धर्मांतर केलं तर केंद्रामधलं आरक्षण गेलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1962-65 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण मिळालं. नंतर 1990ला राष्ट्रपतीची ऑर्डर आली, मग पुन्हा केंद्रामध्ये आरक्षण राहिलं. म्हणजे तुम्ही बघाल 1956 पासून ते 1990च्या पिरियडमध्ये जवळपास 30 ते 35 वर्षाच्या कालखंडामध्ये बौद्ध हा समाज जो आहे तो आरक्षणापासून वंचित होता. आपल्यापैकी बऱ्यापैकी लोक जे असतील की त्यांना तो अनुभव आला असेल की केंद्रामध्ये आरक्षणाचा बेनिफिट घेताना आणि राज्यामध्ये आरक्षणाचा बेनिफिट घेताना थोड्याफार प्रमाणात समस्या निर्माण झाल्या. त्याचं कारण हे आहे, लक्षात घ्या. मग प्रश्न हा निर्माण होतो की एक प्रकारे असं म्हणावं लागेल की बाबासाहेबांचं ऐकून जो महार समाज त्यांच्यासोबत 56ला धर्मांतर करून त्यांच्यासोबत गेला, त्यांचं ऐकलं, आणि आरक्षण जाईल ह्या भीतीने ज्या जाती बाबासाहेबांसोबत गेल्या नाही, तो 75 वर्षे आरक्षणाचा उपभोग त्या जातींनी घेतलाय. बौद्ध समाजावरती जो हा सरसकट जो आरोप केला जातो, तो आरोप किती धादांत खोटा आहे ते याच्यावरून आपल्याला दिसून येतं. तर आता मी लोकसंख्येचं प्रमाण थोडंसं सांगतो, कारण लोकसंख्या हा एकमेव मापदंड पकडला जातो. त्याच्याशिवाय दुसरा क्रायटेरियाच नाही आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार. आणि तेलंगणाचं देखील आपण आता लेटेस्ट उदाहरण पाहिलं. ठीक आहे. तर 2011ची लोकसंख्या आपण बघू. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की कन्फ्युजन मोठ्या प्रमाणावर आहे, की मातंग समाज म्हणतोय की जुनी लोकसंख्या ग्राह्य धरा. कधीही लोकसंख्येचा जुना डेटा किंवा जुना इम्पेरिकल डेटा हा ग्राह्य धरला जात नाही, लक्षात घ्या. जे लेटेस्ट म्हणजे ताजं ताजं जे असतं ना, ताजी माहिती तीच ग्राह्य धरली जाते कुठल्याही पद्धतीची योजना राबवण्यासाठी. ठीक आहे. तर 2011ची सध्या आपल्याकडे जनगणना अवेलेबल आहे. त्याच्यानुसार 1,32,00,000 ही महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या आहे. तर बौद्धांची लोकसंख्या त्याच्यामध्ये 65,31,000 आहे. ठीक आहे. पण ही लोकसंख्या समजून घ्या, ही 65,00,000 लोकसंख्या ही 1,32,00,000 समाविष्ट नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातींची स्वतंत्र लोकसंख्या आहे, धर्मांची स्वतंत्र लोकसंख्या आहे. आता ह्या 37व्या नंबरवरती हा एक अजूनही गैरसमज पसरवला जातो की 37व्या नंबरवरती असलेले महार आणि नवबौद्ध, 37व्या नंबरवरती नवबौद्धांचा समावेश नाही, हे समजून घ्या. 37व्या क्रमांकावरती 4 जाती आहेत, त्याच्यामध्ये महार, मेहरा, तरल आणि देगू मेघू या 4 जाती आहेत. आणि ह्या 4 जातींची लोकसंख्या ही 80 लाख आहे. ठीक आहे. आणि 80 लाख म्हणजे एकूण 1,32,00,000च्या 60%. आता फक्त मुद्दा याच्यामध्ये असा आहे की हे मेहरा, तरल आणि देगू मेघू यांची संख्या तुलनेने कमी आहे आणि महारांची संख्या जास्त आहे, म्हणून फक्त म्हटलं जातं की 37व्या नंबरवरची महार जातच प्रमुख आहे. दुसरं, जर आपण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं की 65 लाख बौद्ध आणि 80 लाख महार यांची जर सरासरी जर आपण काढली तर ती सरासरी देखील आपल्याला म्हणजे 70-75 लाखांच्या पुढे जाते. म्हणजे आपली टक्केवारी 70% ती जाते. आता ही सरासरीचं पुढे येईल कशा पद्धतीने ते होतं ते. तर 37व्या नंबरवरती असलेला महार समाज जो आहे तो 60%. त्याच्यानंतर अनुसूचित जातीमध्ये 46व्या क्रमांकावरती मातंग समाजाच्या 8 जाती आहेत. जसे महार समाजाच्या 4 उपजाती आहेत तसे मातंग समाजाच्या 8 उपजाती आहेत. त्यांची लोकसंख्या आहे 24,88,000 आणि त्यांची लोकसंख्या 18% एकूण अनुसूचित जातीमध्ये. आणि 11व्या नंबरवरती चर्मकार समाज आहे. त्या चर्मकार समाजाच्या एकूण 34 उपजाती आहेत, लक्षात घ्या. आणि त्यांची लोकसंख्या 10% आहे, म्हणजे 14 लाख लोकसंख्या. आणि
या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावी लागेल, ह्या 59 जातीमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट घेणारा आरक्षणाचा लाभार्थी जो वर्ग आहे तो चर्मकार समाज आहे. पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही आणि काहीच नाही. लक्षात घ्या, भांडणं करतात दोन समुदाय. आणि उरलेल्या ज्या 56 जाती आहेत की ज्यांना त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे आणि आरक्षणाचा खूप कमी प्रमाणात फायदा झाले, ते 56 जाती आहेत आणि त्यांची लोकसंख्या 12% आहे. ठीक आहे. आता बौद्धांच्या जनगणनेतल्या त्रुटी समजून घ्या. प्रामुख्याने 4 त्रुटी आहेत बौद्धांच्या जनगणनेमध्ये. पहिली त्रुटी अशी आहे की काही लोक जे आहेत ते बौद्ध समाजामध्ये जातीच्या ठिकाणी महार लिहितात आणि धर्माच्या ठिकाणी बौद्ध लिहितात. दुसरे जे आहेत ते जातीचा रकाना रिक्त ठेवतात आणि धर्माच्या ठिकाणी बौद्ध लिहितात. तिसरे जे आहेत ते जातीच्या ठिकाणी पण बौद्ध लिहितात आणि धर्माच्या ठिकाणी पण बौद्ध लिहितात. आणि चौथा जो वर्ग आहे तो आरक्षण जाईल या भीतीने जुनच म्हणजे जातीच्या ठिकाणी महार लिहितो आणि धर्माच्या ठिकाणी हिंदू लिहितो. लक्षात आलं. ह्या 4 गोष्टींमुळे एक्झॅक्टली महारांचा आकडा आणि एक्झॅक्टली बौद्धांचा आकडा हा मिळण्यासाठी आपल्याला अडथळा निर्माण होतो. आणि हा जो लूपहोल्स आहे ना त्याचा फायदा ह्या उपवर्गीकरणाच्या म्हणजे उपवर्गीकरण करण्यामध्ये घेण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होतो. ठीक आहे. आता ह्या आकडेवारीनुसार लक्षात घ्या, जर अ ब गड जर का तयार केलं महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, तर महार आणि धर्मांतरित बौद्धांचा जर एक गट तयार केला तर त्यांना जवळपास 7.8% आरक्षण मिळेल. समजून घ्या. मातंग समाजाचा जर दुसरा गट केला तर त्यांना 2.34% आरक्षण मिळेल. आणि जर चर्मकार समाजाचा जर तिसरा गट केला तर त्यांना 1.3% मिळेल. आणि उर्वरितच्या 56 जाती आहेत त्या 56 जातींना 1.56% आरक्षण मिळेल. जर अशा पद्धतीने जर आरक्षण जर झालं तर सगळ्यात जास्त बेनिफिशरी याच्यामध्ये बौद्ध आणि महार समाज जो आहे तो होईल. लक्षात घ्या. पण असं झालं तर आता हा शेवटी जर तरचा मुद्दा आहे. आता हीच जी गोष्ट आहे ना ती मातंग समाजाच्या लक्षात आली आणि त्याच्यामुळे आता बघाल की काही वर्ग जो आहे तो त्याच्या विरोधात जायला लागला. आणि हीच गोष्ट चर्मकार समाजाला देखील लक्षात आली की असं जर झालं तर आम्ही फक्त 1.5% येऊन बसू, मग जो जास्तीत जास्त फायदा घेण्याची जी संधी आहे ती आमच्यापासून उगली जाईल. ठीक आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संविधानानुसार आरक्षण आहे, पण त्या ठिकाणी होतं असं की अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाजाची देखील लोकसंख्या समाविष्ट करणं गरजेचं होतं किंवा आहेच, पण ते केलं जात नाही जाणीवपूर्वक. ठीक आहे. आता विषय कसा होतो की 13% आरक्षण जे आहे ते शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये लागू आहे. मात्र राजकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आरक्षणाच्या जागा ज्या वेळेला निश्चित केल्या जातात त्यावेळेला 13% सरसकट पकडलं जात नाही. समजून घ्या. तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पकडलं जातं. आता हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कसं आहे समजून घ्या. 2001च्या लोकसंख्येच्या म्हणजे जनगणनेनुसार आत्ता देखील महाराष्ट्र राज्यामध्ये 29 जागा राखीव ठेवलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी. आमदारकीचं मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. आता ह्या 29 जागांपैकी जर का उपवर्गीकरण राजकीय क्षेत्रामध्ये ठीक आहे जर का झालं तर चित्र राजकीय कसं राहील ते समजून घ्या. चर्मकार समाजाचं 1.3 प्रमाणे 3 आमदार असायला हवं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त बेनिफिशरी जी जात आहे इथे तुम्हाला लक्षात येईल तर त्यांचे 11 आमदार आहेत बघा. आणि जो समाज पूर्णपणे ह्याच्यामध्ये सायलेंट आहे, विधान भवनामध्ये देखील उपवर्गीकरणाबद्दल एकही चकार शब्द काढत नाही असं. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला महार समाजाचं जे असं आहे की 7.8% जर आरक्षण राजकीय याच्यात लागू झालं तर आपले 17 आमदार होते. आत्ताच्या घडीला ते 8 आमदार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मातंग समाजाचे 2.34 प्रमाणे 5 आमदार असायला हवे, ते 4 आमदार. आणि ह्या उर्वरित जे 56 जाते त्यांचे 1.56 प्रमाणे 3 ते 3.5 आमदार असायला हवे, पण त्यांचे देखील 6 आमदार आहेत राजकीय दृष्ट्या. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की राजकीय पक्ष तिकीट देताना देखील अनुसूचित जातीच्या जागावरती कोणीही येऊ दे पण हिंदू येऊ दे, बौद्ध चालत नाही. ठीक आहे. आता 2019ची म्हणजे मगाशी ह्याचं एक्सप्लेनेशन झालंय
ही 2024ची आकडेवारी बघा. आता 2024च्या आकडेवारीनुसार चर्मकार समाजाचे आता सध्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 10 आमदार आहेत. महाराणी बौद्ध समाजाचे 10 आमदार आहेत. मातंग समाजाचे 2 आमदार आहेत आणि उर्वरित 56 जातींचे जवळपास 8 आमदार आहेत त्या ठिकाणी. आता ही खऱ्या अर्थाने आपली जी मागणी आहे किंवा ह्या सर्व जातींची मागणी ही अशी असायला हवी की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षित असलेल्या जागांमध्ये तुम्ही वाढ करा. आता ती वाढ कशी? एकूण महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या अनुसूचित जाती ह्या 11.81% आहेत. याचा अर्थ काय होतो की ह्या 29 जागांऐवजी आपल्याला त्या जागा ज्या आहेत त्या 35 जागा राखीव असायला हव्या होत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. पण त्या 35 जागा म्हणजे 35 आमदार अनुसूचित जातींचे जातात, समजून घ्या. पण ह्याच्यावर भाष्य केलं जात नाही. ठीक आहे. आता ह्या 2011च्या जनगणनेनुसार जर अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या जर ॲड केली गेली तर त्याच्यानुसार टोटल लोकसंख्या ही 17.62% होऊन जवळपास 288 पैकी 51 आमदारकीच्या जागा ह्या अनुसूचित जातींसाठी राखीव राहतील. आपली जी मागणी आणि आपला जो संघर्ष आहे ना तो ह्या पद्धतीने असायला हवा, पण तसा नसून आपणच आपापसामध्ये आपण म्हणजे एक ठराविक समाज फाटाफूट करण्याचं बघतोय. ठीक आहे. आता ही आपण मागणी का करतोय ते समजून घ्या. आणि हे आपल्या बऱ्यापैकी आपल्या लोकांना माहितीच आहे की ॲट्रॉसिटीचं मॅक्सिमम प्रमाण जे आहे ते बौद्ध समाजावरती आहे. कुठल्याही म्हणजे तिकीट वाटप करण्याच्या प्रक्रियेमध्ये बौद्ध समाजांना समावेश करून घेतलं जात नाही. त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीचा भेदभाव असेल, मग तो नोकऱ्यांमधला असेल, काही असेल, तो बौद्धांच्या बाबतीतच मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण ही एक अहिंदू वर्ग आहे आणि बाकी सगळे ही हिंदूंचे वर्ग आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ते 100 बिंदू नामावलीमध्ये देखील त्याच पद्धतीने भेदभाव आहे. ह्याच्यामध्ये बढतीमधल्या आरक्षणामध्ये तर अशा पद्धतीचं आहे. तर आता ह्या मागणी करण्याचं स्वरूप हे कशा पद्धतीने असायला हवं त्यावरती भाष्य करू आणि इथे आपण थोडंसं स्टॉप करू. ह्याच्यामध्ये मुद्दा काय होतोय की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे आता होणारच आहे. ह्या मानसिकतेमध्ये अजून बौद्ध समाज आलेला नाही. अजून देखील बौद्ध समाज ह्या मानसिकतेमध्ये आहे की हे आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊच नाही. आणि त्याची आता सर्व वेळ निघून गेली आहे. 2023 पासून जी आपल्याकडे काही वेळ होती ती सर्व वेळ निघून गेलेली आहे. ह्याच्यामध्ये आता अडवण्यासाठी आपल्याकडे काहीच संधी उपलब्ध नाही आहे. कारण रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलं गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो अंतिम मानला जातो. असं असताना देखील आपला समाज आता सरसकट ती पार्टीच्या वेबसाईटवर ते मागणी काय करतोय की उपवर्गीकरण होऊ नये. आणि ही मागणी का करतोय तर आपल्याला बहुजन म्हणून घ्यायची खूप मोठ्या प्रमाणावरती हाऊस आहे की सर्व जातींना एकत्र करा आणि अमुक करू. आणि ह्याच्यामध्येच मातंग समाजाने आपल्यावर केलेला आरोप सिद्ध होतो. मातंग समाज काय म्हणतो की 13% आरक्षणाचा पूर्ण लाभ हा बौद्ध समाजाने घेतला आणि त्याच्यासाठी आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. आणि बौद्ध समाज म्हणतोय की उपवर्गीकरण नको. तर बौद्ध समाज हे का म्हणतोय तर जर उपवर्गीकरण झालं तर त्यांना ह्या पूर्ण 13%चा लाभ घेता येणार नाही. ह्याच्यामुळे बौद्ध समाज याला विरोध करतोय. अशा पद्धतीने मातंग समाजाकडून त्या पद्धतीने बोललं जातं आणि बौद्धांकडून हे चुकीच्या पद्धतीने काम होत आहे या आरक्षणाला विरोध करण्याचं. तर ह्याच्यामध्ये आपला मुद्दा जरा कायद्याचा थोडासा एक बारकावा तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आता हे पूर्ण एक्सप्लेनेशन केल्यानुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की अनुसूचित जातींमधल्या 59 जाती आणि बौद्ध एक वर्ग अशा 60 टोटल प्रवर्गांना मिळून हे आरक्षण आहे. तर सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो काय सांगतोय की आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्ही अनुसूचित जातींचं करा आणि अनुसूचित जातींना असलेल्या आरक्षणाचं करा. त्याच्यामध्ये मुद्दा हा अधोरेखित करण्याचा आहे की बौद्ध ही अनुसूचित जात नाही आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे तो बौद्ध समाजाला लागू पडता कामा नये. ठीक आहे. आणि बौद्ध समाजासाठी असलेलं आरक्षण कुठलं आहे तर जे 1962-65 मध्ये संघर्ष करून जे 7% जे आरक्षण बौद्धांना स्वतंत्र मिळालेलं आहे, बौद्ध स्वतः घेऊन आलेलं आहे, ते बौद्धांचं स्वतंत्र आरक्षण. मग ह्याच्यामध्ये अनुसूचित जातींचं आरक्षण कुठलं आहे तर जे उर्वरित 6% जे आरक्षण आहे जे त्यांना घटनेनेच दिलेलं आहे ते त्यांचं आरक्षण आहे. आता हे जे मी बोलतोय ते जर का तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आता देखील त्याची जर आकडेवारी केलीत ना तरी देखील ती आकडेवारी ह्या 59 जाती ह्या 6%वरच येतात.
आणि हा बौद्ध समाज जो आहे तो 7 किंवा 7.8% येतो, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर बौद्ध समाजाकडून ही अशा पद्धतीने मागणी व्हावी असं आपल्याकडून सुचवण्यात येत आहे की जर का आपल्याला आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं आहे तर त्या अनुसूचित जातीतल्या 59 जातींमध्ये करा, अगर करू नका हा तुमचा प्रश्न आहे. आणि त्या 59 जातींना असलेल्या 6% उपवर्गीकरण करा, अगर करू नका हा तुमचा प्रश्न आहे. फक्त बौद्धांसाठी असलेलं जे एक्सक्लुझिव्ह 7%चं आरक्षण आहे त्याला धक्का लावता का, ही आपली मागणी असावी. ठीक आहे. तर हे त्याच्या पद्धतीने केलेलं आहे. आता त्याच्यानंतर फक्त आता 2 मिनटं मी जे आहे ते इम्पिरिकल डेटेवरती बोलतो आणि नंतर आपण हे क्लोज करू. बघा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे संवैधानिक आयोग जो आहे तो आहे अनुसूचित जाती आणि जमाती आयोग. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये हा अनुसूचित जाती जमाती आयोग आहे हा पूर्णपणे शांत आहे. खऱ्या अर्थाने त्या आयोगाची खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती या प्रक्रियेमध्ये आणि त्याला जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये साईडलाईन केलेलं आहे. आता त्यांचा रोल काय असतो, भारतीय राज्यघटना काय म्हणते की एखादा वर्ग किंवा वर्ग समुदाय हा अनुसूचित जातीचे म्हणा, अनुसूचित जमातीचे म्हणा किंवा इतर मागासवर्गीयांचे म्हणा, असे काही निकष ठरवलेले आहेत. त्या निकषांची जर का पूर्तता करत असेल तर त्या समाजाला त्या जातीचं बेनिफिट देण्यात यावं. याची मी 2 लेटेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. एक म्हणजे धनगर समाज आणि दुसरा म्हणजे मराठा समाज. ठीक आहे. धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केली. मागणी केल्यानंतर शासनाने काय सांगितलं की यांचा इम्पिरिकल डेटा काढावा. ते इम्पिरिकल डेटा काढण्याचं काम देण्यात आलं आपल्या देवनारलाच ती इन्स्टिट्यूट आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. आणि त्या इन्स्टिट्यूटने असा डेटा काढला की धनगर समाज हा आरक्षण घेण्यासाठी पात्र नाही. लक्षात घ्या. तर तो जो डेटा आहे ना तो पूर्णपणे दाबण्यात आला. त्याच्यावरती कुठे भाष्य किंवा वाच्यता केली नाही. धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. त्याच्यानंतर मराठा समाजाची मागणी आली, ती आपण सगळ्यांनी पाहिलेली, किती मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती आक्रोश झाला. धनगर समाजाचा जुना अनुभव असल्यामुळे मराठा समाजाने काय सांगितलं की आमचा जो डेटा आहे ना कुठल्याही खाजगी संस्थेने काढता कामा नये. आमचा जो डेटा आहे ना तो शासनानेच काढावा आणि मागासवर्गीय आयोगाने काढावा. आणि प्रिज्युडाइज माइंडसे म्हणजे पूर्वग्रह असाच करून की मराठा समाजाला मागासवर्गीय सिद्धच करायचं आहे राजकीय फायद्यासाठी, अशा पद्धतीने गायकवाड आयोग वगैरे यांनी असा डेटा काढला की मराठा समाज हा मागास आहे. आणि त्या आरक्षणाचं काय झालं ते तुम्हाला एक्झॅक्टली हीच गोष्ट आपल्या बाबतीत इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये काय, आणि त्यांनी मागणीच काय केलेली आहे की जो समाज प्रगत झालेला आहे त्या समाजाला आरक्षणामधून बाहेर काढावं. मग एम्पिरिकल डेटा अशा पद्धतीने गोळा करा की ज्याच्यामध्ये दिसावं की बौद्ध समाज हा प्रगत झालेला आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे आरक्षणातून बाहेर काढावं. तर ही गोष्ट होऊ नये ह्याच्यासाठी आपली मागणी काय असावी त्याच्याबद्दल बोलतो. आता हा एम्पिरिकल डेटा म्हणजे काय असतं हे मुळामध्ये समजून घ्या की म्हणजे आपल्याकडे घरोघरी लोक येतात आणि विचारतात म्हणजे तुमचं शिक्षण किती, नोकरी किती, घरामध्ये ते काय वस्तू आहेत, गाडी वगैरे आहे का, अमुक ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि त्याची नोंद करतात आणि शासनाकडे देतात. आणि मग शासनाला एखाद्या समुदायाची पूर्ण म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, नोकऱ्यांमधली परिस्थिती कळते आणि त्या आधारावर शासन ठरवतं की हा समाज किती मागास आहे, प्रगत आहे. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की हा एम्पिरिकल डेटा गोळा करायला येणारे जी लोक असतात ना ती कोणत्याही पद्धतीने प्रशिक्षित नसतात. शिक्षक वर्ग जो असतो आणि त्याच्यानंतर ह्या अंगणवाडी सेविका वगैरे जे असतात त्यांच्यावरती ते काम सोपवलं जातं. आणि बऱ्यापैकी आपण बघितले सोशल मीडियावरती पण बऱ्यापैकी आलेलं आहे की ते घरात बसून डेटा भरताना आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. म्हणजे हा डेटा जो आहे तो खूप तकलादू पद्धतीने केला आहे. मुळामध्ये आपलं म्हणणं ह्याच्यामध्ये काय आहे की केंद्र शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे भारत देशामध्ये असलेल्या प्रत्येक जातीचा हा डेटा अवेलेबल आहे. पण तो डेटा जो आहे ना तो वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागाला गेलेला आहे. फक्त त्या डेटाला जर का तुम्ही एका यंत्रणेमध्ये बांधलत ना तर तुम्हाला कम्प्युटरच्या एका क्लिकमध्ये पूर्ण समाजाचं डेटा मिळेल. आता तो कसा बघा, लक्षात घ्या की आपल्याकडे सर्वांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड ह्या पद्धतीचे कार्ड आहे आणि प्रत्येक हे जे आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व आपल्या गोष्टीशी लिंक केलेलं असतं. ठीक आहे. आपलं म्हणणं याच्यामध्ये एवढंच आहे की हे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जात आणि धर्माची नोंद करा. ठीक आहे. ही जात आणि धर्माची जर तुम्ही नोंद केली
तर समजून येईल की संपूर्ण देशामध्ये कुठल्या जातीचे किती लोक आहेत आणि काय आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जातनिहाय जनगणना करण्यासाठी थांबायची गरज नाही किंवा दर 10 वर्षांनी सेन्सिस करण्याची थांबण्यासाठीची पण गरज नाही पडणार, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये मी एक डिस्क्लेमर देतो, तो असा आहे की आपण ज्या वेळेला मागणी करतोय की जात आणि धर्माची नोंद करा, म्हणजे काय करा की त्या कार्डवरती प्रिंट नका करू की आधार कार्डावरती हा बौद्ध आहे किंवा महार आहे, चांभार आहे अशा पद्धतीने. तुमची जी यंत्रणा आहे, महाराष्ट्र राज्याचं माहिती आणि तंत्रज्ञान धोरण जे 2023 आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करा आणि ती माहिती तुमच्या प्रणालीमध्ये समाविष्ट करा, जेणेकरून ते ज्यावेळी काही अभ्यासक जे असतील, अभ्यास करतील किंवा RTIच्या अंतर्गत जे काही माहिती मागवतील त्यावेळेला त्यांना ती अवेलेबल होईल आणि शासनाकडे तर ती अवेलेबलच राहील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी विशेष काय मेहनत करायची गरज पडेल आणि काही पैसे खर्च करायची गरज पडेल असं त्याच्यामध्ये काही होणार नाही. तर आपली मागणी अशी असावी की ह्या सर्व गोष्टींमध्ये तर जात आणि धर्माची नोंद करावी. तुम्ही जे तुमच्या IT रिटर्न करता त्याच्यामध्ये जात धर्माची नोंद करावी. परत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीच्या संदर्भातला डेटा निघत नाही की कुठल्या समाजाकडे किती जमीन आहे त्यामध्ये. तर 7, 12 आणि 8चा उतार आहे त्याच्यामध्ये जात धर्माची नोंद करा, म्हणजे पूर्ण समाजाकडे किती जमीन आहे त्याची आपल्याला माहिती मिळेल. इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढी काही प्रमाणपत्र काढतो तर त्या सर्व प्रमाणपत्रामध्ये जात आणि धर्माची नोंद करावी. बँकेची खाते वगैरे सगळे इन्शुरन्स याच्यामध्ये करावी. खाजगी क्षेत्रामध्ये जे काही कंपन्यांमध्ये कामाला लोक आहेत त्यांच्यामध्ये करावे. आता ह्याच्यामध्ये शासनाला काय फायदा होईल, शासनाकडे एक्झॅक्ट डेटा मिळेल आणि एकदम तंतोतंत डेटाच्या आधारावरती शासनाला पॉलिसी बनवता येईल आणि खऱ्या अर्थाने ज्यांना लाभ मिळण्याची गरज आहे त्यांना तो लाभ मिळू शकतो. तर ही आपली दुसरी मागणी असायला हवी. ठीक आहे, आता शेवटच्या मागणीचं तुम्हाला सांगतो आणि आपण थांबू की उत्पन्नाचा दाखला मिळण्याची प्रक्रिया समजून घ्या. इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठी 10% आरक्षण देण्यात आलं आहे आणि हे 10% आरक्षण आपल्याला कोणत्या आधारावर मिळतं, तर फक्त तुम्ही म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढा आणि ती म्हणजे एवढी फालतू प्रक्रिया आहे की माझं उत्पन्न समजा 1 कोटी असेल तरी मला 1 लाख रुपयाचा दाखला मिळतो. तर ह्या उत्पन्नाचा दाखला मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त ह्या 5 गोष्टींचं ॲड केलं म्हणजे ITR रिटर्न, सिव्हिल रिपोर्ट आणि टॅक्सपेअर इन्फॉर्मेशन समरी, ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि फॉर्म 26AS. ह्या जर गोष्टींची मागणी केली ना तर एका व्यक्तीचं सर्वच्या सर्व खरं उत्पन्न शासनाच्या समोर येतं आणि त्या आधारावरती जेव्हा तुम्ही एखाद्याला उत्पन्नाचा दाखला द्याल ना तर खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचे जे आरक्षण आहे ना ते ज्यांना गरज आहे त्यांना मिळेल आणि जे सदन आणि धनाढ्य आहेत ते त्याच्यापासून वंचित राहतील. तर ह्याच्यामध्ये आपलं म्हणणं असं आहे की जर का आपल्याला ह्या म्हणजे ह्या गोष्टी जर पटत असतील तर शासनाकडे मागणी करताना आपण त्या पद्धतीने मागणी करावी आणि त्या पद्धतीने ड्राफ्ट तयार करून आपण शासनाकडे प्रेझेंट करू शकतो, की ज्याला आता म्हणजे दिवस त्याच्यामध्ये संपलेले आहेत. आता उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे. तर हे आता प्रेझेंटेशन या ठिकाणी मी थांबवतो. आपण चर्चा करू, काही प्रश्न असतील तर ते आपण त्यामध्ये डिस्कस करू. जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट आपल्यापर्यंत शेअर केला जाईल किंवा तो पाठवायचा तर तो पाठवू शकता किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करून पाठवायचा किंवा वेगळा पाठवायचा ते करू शकता. फक्त एक शेवटचं अपील करतो की आता सध्याच्या घडीमध्ये बौद्ध समाजासाठी कोणी वाली उरलेला नाही. हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. कोणताही राजकीय पक्ष नाही आहे, कोणती संघटना नाही आहे. जे कोणते पक्ष आणि संघटना आहेत त्या बहुजनांच्या आहेत, समजून घ्या. आणि बहुजनांच्या हितासाठी बौद्धांचं जे हित आहे ते नेहमी दावणीला बांधलं गेलेलं आहे. 1956 नंतर जे बाबासाहेब आपले जे नेते होते त्याच्यानंतर आपले नेते अस्तित्वात राहिलेले नाही. जर ते असते तर हे एवढ्या सगळ्या ज्या मी त्रुटी सांगितल्या त्या त्रुटी निर्माण झाल्या नसत्या.